आता या क्षणावर हसावं की रडावं हेच समजत नव्हतं मला. गोवा ट्रिपचा नेक्स्ट डे होता. सकाळी छान आवरलं आणि निघालो होतो कॅफे अलग टुगेदरच्या इथे. बेसिकली या ट्रिपमध्ये असं ठरलं होतं की जे काही ट्राय नाही केलं, जे काही एक्सपिरियन्स नाही केलं ते सगळं करायचं. म्हणून इथे मी लाते ट्राय करत होते, जे की मला अजिबात नाही आवडलं. मी बनवलेली कॉफीच बरी. तर नाटके त्या कपामध्ये काही नाहीये, फक्त नाटके आहेत. कपामध्ये कॉफी होती बरं. आता काहींना याची टेस्ट आवडत असेल, पण मला नाही आवडली. त्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल माझ्या गुडघ्यावरची जखम. तर इथेही आमची काहीशी नाटकं चालू होती. मला चला व्हिडिओज वगैरे छान करूयात आपण शूट. आणि इथेच मी पाय घसरून पडली, कारण तिथे स्टेप जी होती पुढे ती मला दिसली नाही आणि जाम वाट लागली माझी. पण मस्ती रुकनी नाही चाहिए. होतो अंजुना बीचच्या इथे शॉपिंगसाठी. ॲक्च्युली याच्या आधी खूप वेळा गोव्याला येऊन गेले, सो हे बऱ्याचशा गोष्टी मी घेतलेल्या आहेत. हे वाला मला खूप आवडलं होतं, पण जरा जास्त कॉस्टली सांगितलं होतं म्हणून मी काही घेतलं नाही. शॉपिंग करता करता इतका उशीर झाला की मला जाम भूक लागली होती. आणि ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाणार होतो एका फेमस, तिथे इतकी गर्दी होती की आम्हाला नाही भेटलं. सो आम्ही दुसरीकडे गेलो, तिथे सुद्धा खूप छान जेवण मिळालं आम्हाला. रूमवरती आलो, थोडीशी रेस्ट घेतली आणि पुन्हा आम्ही तयार होऊन निघालो सनसेट पाहण्यासाठी. ॲक्च्युली जात होतो बीचवरती, पण त्या मॅपच्या नादात आम्ही दुसरीकडे जाऊन पोहोचलो आणि तो सनसेट पॉईंट होता, जे की खरंच खूप छान अनुभव होता आमचा तिथला. प्लॅन झाल्यापासून माझी फ्रेंड बर्गर फॅक्टरीला जायचंय असं म्हणत होती, म्हणून आम्ही तिथे रात्री गेलो होतो. खूप छान वाईब सुद्धा होती आणि बर्गर जितका महाग होता तितकाच टेस्टी सुद्धा होता. तर व्हेरी फर्स्ट टाइम पहिल्यांदा नाईट क्लबला गेले होते, जे की गोव्यातला होता हॅमर्स नावाचा नाईट क्लब. आणि जिंदगी मिलेगी ना दोबारा असं म्हणत फ्रेंडसोबत खूप छान एन्जॉय केलं या क्लबमध्ये. आम्ही हॉटेल रूमवरती आल्यावरती डिरेक्टली स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. इतके पाय दुखत होते आमचे. गोवा ट्रिपचा हा शेवटचा व्हिडिओ होता. चलो बाय.